सन्माननीय सुनील शिंदे साहेबांनी सांगितलं की जी जुनी खरी मुंबई आहे त्या मुंबईमध्ये पार्किंगचा फार मोठा जटिल प्रश्न आहे। इमारती चाळीच्या आता मोठ्या इमारती झाल्या, परंतु पार्किंगची व्यवस्था अजूनही कुठे नाही। अशा परिस्थितीमध्ये मुंबईकर प्रत्येकाच्या घरात मोटरसायकल आणि गाड्या ह्या सर्रास वाढल्या आहेत। आज आम्ही स्लम रिडेव्हलपमेंटला जातो, माननीय मुख्यमंत्री साहेब इथे आहेत। आम्ही गाड्यांची पार्किंगची व्यवस्था डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये देतो, परंतु मोटरसायकल पार्किंगची व्यवस्था देत नाही। असे अनेक उदाहरणं माननीय मुख्यमंत्र्यांच्या पण आम्ही कानावर घातलं की BTD चाळीचा पण आम्ही विकास करतोय। त्या BTD चाळी 2-3 हजार मोटरसायकल असतील, पण त्यांच्या पार्किंगची व्यवस्था नाही आहे, गाड्यांची व्यवस्था नाही। तर या बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांनी खाली निर्देश द्यायला पाहिजे आणि त्या बिल्डरला किंवा डेव्हलपरला तो FSI जर फ्री दिला तर त्या बाबतीत तो विषय चांगला जाईल। माझा महत्त्वाचा प्रश्न हा आहे की वाहन न थांबवता ऑटोमॅटिक जे फोटो काढले जातात त्याचा SMS तात्काळ जात नाही, तो SMS काही काळाने जातो, तर ते अपडेट केलं पाहिजे। ते अपडेट आपण कराल का? आणि या बाबतीत अनेक ठिकाणी मारामाऱ्या झालेल्या आहेत पोलिसांच्या आणि लोकांच्या, आणि त्यामुळे टीव्हीवर येतात, त्याचे लोकांमध्ये पोलिसांची प्रतिमा खराब होते। तर यासाठी याचा अवेअरनेस की आम्ही ई चालान करतोय त्याचा अवेअरनेस आम्ही करणार का? आणि स्पेसिफिक ह्याची जिम्मेदारी ट्रॅफिकला दिली आहे का पोलीस स्टेशनला दिली आहे, याबाबत माननीय मंत्री महोदय माहिती देणार का? माननीय मुख्यमंत्री। सन्मान्य प्रसाद लाडजींनी जो विषय मांडला त्यातला पहिला विषय हा वस्तुस्थिती आहे की आपण DCR मध्ये 2 व्हीलर पार्किंग हा विषयच ठेवलेला नाही किंवा त्याच्यावर त्या प्रकारे आपण जोर दिलेला नाही। त्यामुळे आज अनेक ठिकाणी जेव्हा आपण विशेषतः इलायची सारखं बांधकाम करतो त्या ठिकाणी 2 व्हीलरचं पार्किंगच नाही आणि मग सगळ्या लोक दिसेल त्या ठिकाणी 2 व्हीलर पार्किंग करतात। त्यांनी जे सांगितलं तेही खरं आहे। BDD ते आमच्या लक्षात आलं, नंतर आपण ते त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घेतलं आणि म्हणून त्या संदर्भात नगरविकास विभागाला आणि मुंबई महानगरपालिकेला सूचना देऊन आपल्या DCR मध्ये तशा प्रकारचा काय बदल करता येईल हा प्रयत्न आपण करू। दुसरा मुद्दा जो प्रसादजींनी मांडला की SMS उशिरा येतात, हे खरं आहे। काही बाबतीत असे घडलेल्या 1-1 महिन्यांनी SMS आले आहेत। त्यामुळे जसं आता राज्यमंत्री महोदयांनी सांगितलं, हे पूर्ण सगळं सिस्टीम आपण अपग्रेड करतो आहोत। ती अपग्रेड करून त्या सिस्टीममध्ये तात्काळ ते SMS गेले पाहिजे। एवढंच नाही तर आता अनेक जुन्या चालांची वसुली बाकी आहे, तर त्याच्यामुळे आहे खरं आहे। आणि आपल्या कायद्यातल्या काही तरतुदी अशा आहेत की ज्याच्यामुळे एका विवेक्षित कालावधीवरनं ती वसुली करता येत नाही आणि आता ऑटोमॅटिक आपण चालान जनरेट करत असल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात चालान जनरेट होतात आणि तेवढी वसुलीची आपल्याकडे व्यवस्थाही नाही। आणि म्हणून या संदर्भात काही लोक अदालत घेऊन अशा प्रकारच्या ज्या काही चालान जुने आहेत हे चालान त्या ठिकाणी लोक अदालतीच्या माध्यमातून काही रिलीफ देऊन आणि त्या चालांची वसुली करण्याचा एक विचार आपण करतो आहोत। त्या संदर्भातली कारवाई आपण करणार आहोत। दुसरं, एक मध्यंतरी मी बैठक घेतली होती, एक सिस्टीम देखील आम्ही लावण्याचा प्रयत्न करतो आहोत की चालान जनरेट झालं तर 6 महिन्यात त्याची वसुली करता आली पाहिजे। आज आपल्याकडे आपण आपल्या सिस्टीममध्ये कोणाचा लायसन्स रद्द करत नाही, कोणाचं रजिस्ट्रेशन रद्द करत नाही, त्यामुळे काही लोक तर हॅबिच्युअल चालान घेतात आणि भरतच नाहीत। तर त्या दृष्टीने एक व्यवस्था कशी उभी करता येईल हा देखील प्रयत्न आपण निश्चितपणे करतो। आणि तिसरा जो आपण मुद्दा सांगितला त्या संदर्भात राज्यमंत्री महोदयांनी सांगितलं, गोव्यासारख्या राज्याने हा प्रयोग चांगला केलेला आहे की त्यांनी चालान करणाऱ्या चालानाची अथॉरिटी ज्यांना आहे ट्रॅफिक पोलीस, त्यांनी बॉडी कॅमेरा असेल तरच चालान करता येईल अशा पद्धतीचं त्यांनी आता त्या ठिकाणी नियम केलेला आहे। टप्प्याटप्प्यानं तोच आपल्याला महाराष्ट्रात आणायचा आहे। पहिल्यांदा काही प्रमुख शहरांमध्ये आपण तो हे करू, कारण आपल्याला माहिती आहे की शेवटी सगळी भांडणं वाद विवाद हे चालानच्या दरम्यान खूप होतात। म्हणजे मेरे को पहचानता नहीं क्या असे सांगणारे लोक आहेत आणि तू किसके औलाद आहे म्हणणारे लोक आहेत। त्याच्यामुळे या संदर्भात जर बॉडी कॅमेरा असला तर या सगळ्या गोष्टी मिनिमाइज होतील आणि भविष्यातही काही लिटिगेशन झाले तर त्यात आपल्याला सोपं पडेल। आणि म्हणून टप्प्याटप्प्याने बॉडी वॉर्न कॅमेरा हा आणण्याचा देखील शासनाचा विचार आहे।